नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या तिसऱ्या पाठांमध्ये आपण बघूया प्रकरण नंबर 1 मधील सभासदाचे अधिकार आणि सहकारी संस्थेच्या सभासदांच्या जबाबदाऱ्या किंवा सहकारी संघटनेप्रती असलेली कर्तव्ये याचा आपण आजच्या पाठांमध्ये सविस्तरपणे अभ्यास करूया। मी आपणास निवेदन करतो की आपण कृपया हा व्हिडिओ बघितल्यानंतर किंवा यापूर्वीचे जे 2 व्हिडिओ आपल्याला प्रसारित केलेले आहेत आपल्या ग्रुपवर, त्या दोन्ही व्हिडिओ बघून त्या संदर्भातली जी प्रश्नावली पाठाच्या पाठीमागे दिलेली आहे त्या अनुषंगाने आपण रेग्युलरपणे नियमितपणे स्वयंअध्ययन करून सोडत राहावे ही अपेक्षा बाळगून आणि आजच्या या पाठाला आपण सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, सहकारी संस्थेच्या सभासदाला सहकारी संस्थेबाबतचे अनेक प्रकारचे मूलभूत अधिकार प्राप्त होतात। महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 मधील तरतुदीनुसार जी व्यक्ती सहकारी संघटनेची रीतसर सभासद झालेली आहे त्या सभासदाला सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनाबाबतचे अनेक प्रकारचे मूलभूत अधिकार किंवा हक्क प्राप्त होतात। ते आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करूया। पाठ्यपुस्तकात जो एक चार्ट दिलेला आहे सभासदांचे अधिकार, याच्यामध्ये एकूण 7 अधिकार दिलेले आहेत। त्या अधिकारांचं एक एक पॉइंट घेऊन आपण सविस्तरपणे सभासदांचे अधिकार कोणकोणते प्राप्त होतात सभासदाला ते बघूया। नंबर 1, भाग प्रमाणपत्र मिळण्याचा अधिकार। विद्यार्थी मित्रांनो, जी व्यक्ती सहकारी संघटनेची सभासद झालेली आहे त्या व्यक्तीला सर्वप्रथम कायद्यातील तरतुदीनुसार व संस्थेच्या पोटनियमाप्रमाणे किमान 1 भाग खरेदी करणं कंपल्सरी असतं। भाग खरेदी करणं म्हणजे नेमकं त्या संस्थेमध्ये जी भागाचं मूल्य ठरलेलं आहे, उदाहरणार्थ 100 किंवा 1000 रुपये, ती तितकी रक्कम त्या संस्थेमध्ये पेड केल्यानंतर त्या सभासदाला भाग खरेदी केल्याचं प्रमाणपत्र दिलं जातं। म्हणजेच थोडक्यात जी व्यक्ती क्रियाशील सभासद असेल त्या क्रियाशील सभासदाला संस्थेचे भाग खरेदी केल्यानंतर भाग प्रमाणपत्र मिळण्याचा कायदेशीर अधिकार असतो। त्याचप्रमाणे भाग स्वतःचे 30 व्यक्ती दुसऱ्या सभासदाला हस्तांतरित पण करू शकते आणि त्यानंतर ज्या व्यक्तीने संस्थेमध्ये भागाचं मूल्य दिलेलं आहे, भागाची रक्कम जमा केलेली आहे, त्या जमा केलेल्या रकमेची पावती मिळण्याचा सुद्धा कायदेशीर अधिकार असतो। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण सभासदाच्या अधिकाराच्या संदर्भात जर बघितलं तर आपण यापूर्वी जे सभासदाचे प्रकार अभ्यासले, उदाहरणार्थ क्रियाशील सभासद नंबर 1 चा, या क्रियाशील सभासदाला संस्थेच्या व्यवस्थापनाचे अनेक प्रकारचे मूलभूत अधिकार असतात। हा भाग आपण यापूर्वीच मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे। त्यामुळे सभासदाला क्रियाशील सभासदाला ज्या विविध प्रकारचे अधिकार प्राप्त होतात किंवा हा सभासद या संघटनेमधला महत्वाचा आणि जबाबदार असणारा सभासद असल्यामुळे या सभासदाला कोणकोणते अधिकार प्राप्त होतात ते आपण मागे बघितले, ते बघूया एक मिनिट। उदाहरणार्थ, क्रियाशील सभासद संस्थेच्या अधिमंडळाच्या म्हणजे सभासदांच्या वार्षिक सभेला उपस्थित राहण्याचा, अधिमंडळाच्या विशेष सभेची सूचना प्राप्त करण्याचा, सभेतील सभासदांच्या चर्चेत सहभाग घेण्याचा, मतदान करण्याचा, लाभांश प्राप्त करण्याचा आणि संस्थेची हिशोब पुस्तके पाहण्याचा अधिकार इत्यादी अधिकार सहकारी संघटनेच्या क्रियाशील सभासदाला प्राप्त होतात। हे आपण मागच्या तासांमध्ये बघितलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, हेच या सभासदाचे अधिकार आपल्याला पुढे कंटिन्यू करायचे आहे या हेडिंग खाली, की सहकारी संघटनेच्या सभासदाचे विविध अधिकार कोणकोणते प्राप्त होतात सभासदाला ते आपण बघत आहोतच। 1 नंबरचा सभासदाचा अधिकार बघितला आपण, भाग प्रमाणपत्र मिळवण्याचा अधिकार।
त्यानंतर मग बघूया नंबर 2, सहकारी संस्थेच्या सभेबाबतचा सभासदांचा अधिकार. आपल्याला कल्पना आहेच की क्रियाशील सभासदात सर्वसाधारण सभेची सूचना मिळण्याचा अधिकार असतो. जी व्यक्ती क्रियाशील सभासद आहे, ज्या व्यक्तीला रिसर संघटनेकडून सभासदत्व मिळालेला आहे, त्या व्यक्तीला सभेला उपस्थित राहण्याचा अधिकार, सभेमध्ये जी काही चर्चा होईल त्या चर्चेमध्ये सक्रियपणे भाग घेण्याचा अधिकार असतो आणि सभेतील कामकाजाबाबत अध्यक्षाच्या परवानगीने आपलं स्वतःचं मत सुद्धा एखादा सभासद त्या सभेमध्ये मत देण्याचा अधिकार किंवा मत मांडण्याचा अधिकार असतो. म्हणजे तात्पर्य, ज्या व्यक्ती सभासद झालेल्या असेल त्या व्यक्तीला सहकारी कायद्यातील तरतुदीप्रमाणे सभेमध्ये उपस्थित राहण्याचा आणि सभेच्या कामकाजात सहभाग घेण्याचा एक कायदेशीर मूलभूत अधिकार प्राप्त होतो. त्यानंतर येऊया आपण नंबर 3 या अधिकाराकडे, व्यवस्थापन समितीबाबत अधिकार. व्यवस्थापन समितीवर सभासदाला दर 5 वर्षानंतर आपले योग्य प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार असतो. सहकारी संघटनेचा दैनंदिन कारभार पाहण्यासाठी सभासद आपले प्रतिनिधी संस्थेवर निवडून देऊ शकतो. संस्थेवर निवडून दिलेल्या प्रतिनिधीला विद्यार्थी मित्रांनो आपण संचालक असं संबोधतो किंवा संचालक असे म्हणतात. आणि नंतर त्या संचालकाला संस्थेच्या व्यवस्थापन समितीचा संपूर्णपणे त्या कामकाज पाहण्याचे सार्वभौम अधिकार सभासद आपल्या व्यवस्थापन मंडळाला देतात. तसेच व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीसाठी एक संचालक पदासाठी सभासद उमेदवार म्हणून सुद्धा निवडणूक लढविण्याचा अधिकार सभासदाला असतो. म्हणजे तात्पर्य, जी सहकारी संघटनेचं कार्यकारी मंडळ असतं, सहकारी संस्थेचे व्यवस्थापन समिती किंवा कार्यकारी समितीवर एक संचालक पदासाठी निवडणूक लढविण्याचा सुद्धा सभासदाला अधिकार असतो. आणि म्हणून अशा पद्धतीने तिसरा हा एक अत्यंत सभासदाच्या अधिकारामधला अत्यंत महत्वाचा मूलभूत अधिकार म्हणजे व्यवस्थापन समितीच्या सभासदांच्या निवडणुका लढविण्याचा अधिकार आणि व्यवस्थापन समितीवर एक सभासद म्हणून आपला प्रतिनिधी निवडण्याचा कायदेशीर अधिकार असतो. त्यानंतर बघूया नंबर 4 चा सभासदांचा अधिकार. निबंधकाकडे एखाद्या सहकारी संस्थेची चौकशी व्हावी यासाठी आपला स्वतःच्या सहीनिशी अर्ज करण्याचा कायदेशीर अधिकार असतो. विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या सभासदाने निवडलेलं संचालक मंडळ व्यवस्थापन समितीने जर सहकारी संस्थेचा दैनंदिन कारभार सहकारी कायदा आणि संस्थेच्या पोटनियमाप्रमाणे चालविला नसेल किंवा एखाद्या सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाकडून सहकारी संस्थेच्या कामकाजात पारदर्शकपणा याबद्दल डाऊट असेल, सभासदांच्या मनांमध्ये काही शंका असेल की सहकारी संस्थेचं संचालक मंडळ सहकारी संस्थेच्या कामकाजात गैरप्रकार करीत आहे आणि सभासदाने संचालक मंडळाविरुद्ध या संदर्भातली अधिकृत असे पुरावे जमा केले असेल तर त्या संस्थेची चौकशी व्हावी यासाठी सुद्धा सभासद निबंधकाकडे अर्ज करू शकतो. निबंधक म्हणजेच कोण विद्यार्थी मित्रांनो, तर सहकार खात्याचा प्रशासकीय अधिकारी की जे त्याला नोंदणी अधिकारी असे म्हणतात. सहकार राज्य सरकार मार्फत निबंधकाची नेमणूक केली जाते. म्हणजे राज्य शासनाचा एक सहकार खात्याचा महत्वाचा प्रशासकीय अधिकारी, या अधिकाऱ्याकडे सभासद संस्थेच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी किंवा एखाद्या निबंधक संस्थेच्या संचालक मंडळाने सभासदांची वार्षिक सभा न बोलवल्यास तो त्या सभा बोलण्यासंदर्भात निबंधकाकडे सभा आयोजित करण्यासाठी अर्ज करण्याचा अधिकार सभासदाला प्राप्त होतो. त्यानंतर आपण येऊया विद्यार्थी मित्रांनो, सभासदाचा नंतरचा अधिकार आहे सहकारी संस्थेकडून जे लाभांश दिला जातो तो लाभांश. त्यानंतर सभासदांना त्या संस्थेकडून विविध वस्तू व सेवा मिळण्याचा हा अधिकार आहे. हा समजून घेऊया आपण. विद्यार्थी मित्रांनो, जी व्यक्ती संस्थेची सभासद झालेली असेल, जी पात्र व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीने सहकारी संस्थेमध्ये भाग भांडवल दिलेलं आहे, संस्थेचा सभासदच खऱ्या अर्थाने क्रियाशील सभासद संघटनेचा मालक मानला जातो. त्यामुळे सहकारी कायद्यातील नियमाप्रमाणे सभासदाला सहकारी संस्थेने देऊ केलेल्या विविध वस्तू आणि सेवा मिळण्याचा कायदेशीर अधिकार प्राप्त होतो. किंवा व्यवस्थापन समितीने वर्षाच्या नंतर जे जाहीर केलेला लाभांश असतो, लाभांश म्हणजेच नफ्यातला हिस्सा मिळण्याचा सभासदाला अधिकार प्राप्त होतो. थोडक्यात
जी व्यक्ती सहकारी संस्थेची सभासद असेल त्या सभासदाला सहकारी संस्थेमार्फत किंवा राज्य सरकारच्या व केंद्र सरकारच्या धोरणाप्रमाणे जी संस्थेची संघटनेची सभासद आहे त्या सभासदाला राज्य सरकारच्या ज्या विविध योजना असतात त्या विविध योजना अत्यावश्यक वस्तू व सेवा मिळण्याचा अधिकार प्राप्त होतो। म्हणून थोडक्यात हा लाभांश सभासदाला संस्थेच्या कामकाजामध्ये जे काही वर्षाच्या शेवटी लाभांश मिळाला असतो किंवा नफ्यातला हिस्सा तो प्राप्त करण्याचा कायदेशीर अधिकार असतो। त्यानंतर बघूया सभासदाचा पुढचा अधिकार म्हणजे वारसाबाबत अधिकार। विद्यार्थी मित्रांनो, वारस म्हणजेच नेमकं काय, तर जसे तुम्ही तुमच्या कुटुंबातील वारस आहात त्याच पद्धतीने जी व्यक्ती संस्थेची सभासद झालेली असेल त्या सभासदाला आपल्या संपत्तीसाठी प्रॉपर्टीसाठी आपल्या कुटुंबातला वारस नेमण्याचा कायदेशीर अधिकार असतो किंवा त्या वारसाच्या नावात तो सभासद बदलही करू शकतो। म्हणजेच नेमकं काय, तर जर एखाद्या सभासदाचा भविष्यात दुर्दैवी मृत्यू झाला किंवा त्याचं निधन झालं तर त्या सभासदाला त्याचं जे भागभांडवल संस्थेत असेल, ठेवी असेल, त्याची प्रॉपर्टी असेल किंवा त्याचे जे काही भाग असतील ते भाग आणि त्याचं संपूर्ण एकंदर त्याच्या नावावर असलेल्या संपत्ती त्याच्या कुटुंबातील पुढच्या वारसाला अधिकृत वारसाला देण्यासाठी म्हणून कायदेशीर तरतूद आहे की त्या सभासदाने आपलं सभासदत्व नोंदताना त्या आपल्याला आपला उत्तराधिकारी कोण, आपल्या कुटुंबातील कोण वारस म्हणून तुम्ही नोंदवू शकता, तो एक नॉमिनेशन फॉर्म भरून त्याला सुरुवातीला द्यावं लागतं। त्यालाच आपण सभासदाचा वारसाबाबतचा अधिकार असं संबोधतो। म्हणजेच पुढे भविष्यामध्ये एखाद्या सभासदाचं जर दुर्दैवी निधन झालं असेल त्या सभासदाची वैयक्तिक ठेव, त्याचं भाग भांडवल, त्याच्या असलेल्या मालकीचे शेअर्स किंवा इतर त्याची संपत्ती त्याच्या कुटुंबातील वारसाच्या नावावर ट्रान्सफर करण्यासाठी संस्था त्या सभासदाकडून एक नॉमिनेशन फॉर्म सभासद होतानाच भरून घेतात। त्यामध्ये ती व्यक्ती आपला एक कुटुंबातील वारस म्हणून एक तर ती व्यक्ती सभासद विवाहित असेल तर त्याची अधिकृत पत्नी ही त्या सभासदाच्या वैयक्तिक संपत्तीची वारसदार ठरू शकते कायद्यातील नियमाप्रमाणे, किंवा त्या सभासदांना आपला मुलगा 18 वर्ष वय पूर्ण झालेली सज्ञान मुलगी किंवा सज्ञान मुलगा जर त्याने त्या संस्थेमध्ये नाव लिहून दिलं असेल तर मात्र ती मुलगा किंवा मुलगी सुद्धा त्याचा भविष्यातला त्याच्या प्रॉपर्टीचा संपत्तीचा वारस होऊ शकते किंवा सहकारी संस्था त्याला अधिकृत मान्यता देऊ शकते। म्हणून हा एक महत्वाचा सभासदाला अधिकार आहे। त्यानंतर बघूया सभासदांचे इतर अधिकार। विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला जर 5 मार्काचा विचारला असेल तर मात्र त्यामध्ये आपल्याला किमान 5 पॉइंट विश्लेषणासहित द्यावं लागतं। परंतु तरी मात्र या पाठ्यपुस्तकानुसार सभासदांचे इतर अधिकार आपल्याला दिलेले आहेत, ते बघूया। सहकारी संस्थेच्या सभासदाला सहकारी कायद्यातील तरतुदीप्रमाणे अनेक प्रकारचे मूलभूत हक्क आणि अधिकार प्राप्त होतात। वरील प्रमाणे आपण आतापर्यंत एकूण 6 अधिकार सभासदांचे बघितले। त्यानंतर इतर अधिकारामध्ये बघूया, जी व्यक्ती सहकारी संस्थेची अधिकृत सभासद झालेली आहे त्या व्यक्तीला आपल्या सहकारी संस्थेचे जे काही हिशेब आहे, तो जमा खर्च आहे, जे अकाउंट्स बुक व त्या संस्थेची वार्षिक हिशेब पत्रके पाहण्याचा मूलभूत अधिकार प्राप्त होतो। कारण आपल्या संस्थेने एकंदर संबंध आर्थिक वर्षांमध्ये जे आर्थिक व्यवहार केलेले असेल ते व्यवहार बरोबर नियमाप्रमाणे केले आहेत किंवा नाही, त्या व्यवहारात त्या हिशोबात काही गैरप्रकार आहेत काय, संस्थेचं कामकाज बरोबर पारदर्शक आहे किंवा नाही, या सर्व गोष्टीचा एक महत्वपूर्ण एक आरसा म्हणून संस्थेचे हिशेबाकडे बघितलं जातं। म्हणून संस्थेचे हिशेब पुस्तके पाहण्याचा, संस्थेची वार्षिक हिशेब पत्रके पाहण्याचा, त्यानंतर संस्थेचे जे काही नोंदवह्या आहेत त्या नोंदवह्या पाहण्याचा, तसेच त्यांच्या साक्षांकित प्रती मिळण्याचा सभासदाला अधिकार असतो। उदाहरणार्थ संस्थेच्या पोटनियमाची प्रत, मागील वर्षाचं ताळेबंद पत्रक, नफातोटा पत्रक, सभासदांची नोंदवही, सभेचे इतिवृत्त पुस्तक इत्यादी मिळण्याचा सभासदाला अधिकार असतो। विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या सहकारी संस्थेच्या सभासदाला संस्थेच्या संपूर्ण कामकाजाचा हिशोब मागण्याचा कायदेशीर अधिकार असतो। आणि अशा पद्धतीने इतर अधिकारांमध्ये सुद्धा आपल्याला
नंबर 1, संस्थेची हिशोब पुस्तके व वार्षिक हिशोब पत्रके मागण्याचा अधिकार, संस्थेचे जे पोटनियमाची प्रत आहे, संस्थेच्या ज्या काही ताळेबंद पत्रक, नफातोटा पत्रक, सभासदाच्या रजिस्टर, हजेरी रजिस्टर, सभेच्या ज्या हिशोब पुस्तकात नोंदलेला असेल त्याला सभेचे इतरित नोंदणी पुस्तक असं म्हणतात, इत्यादी त्या प्रती, साक्षांकित प्रती मिळवण्याचा सभासदाला अधिकार असतो. म्हणजे थोडक्यात अशा प्रकारे आपण एखाद्या सभासदाला सहकारी संस्थेच्या कोणकोणते मूलभूत अधिकार प्राप्त होतात ते अधिकार आपण अभ्यासलेले आहेत. तो चार्ट आपण जर थोडा पुन्हा एकदा बघितला सभासदाचे अधिकार, तर त्यावरून आपल्याला निश्चितच पुन्हा एकदा आपलं सभासदाला सहकारी संस्थेच्या संदर्भातले कोणकोणते अधिकार आणि हक्क प्राप्त होतात ते एकदा आपण त्याचं रिव्हिजन घेऊया. नंबर 1 आपण बघितलेला आहे, भाग प्रमाणपत्र मिळणे. म्हणजे जी व्यक्ती सहकारी संस्थेची भाग खरेदी केली, त्या भाग खरेदी केल्यानंतर भाग खरेदी करण्याचं प्रमाणपत्र प्राप्त करण्याचा अधिकार सभासदाला असतो. आणि त्यानंतर भागापोटी जी रक्कम संस्थेमध्ये जमा केलेली असेल त्या रकमेची पावती मिळण्याचा अधिकार असतो. नंबर 2, जी व्यक्ती सहकारी संस्थेची सभासद झालेली आहे त्या सभासदाला सभेची सूचना मिळण्याचा अधिकार असतो. सभेमध्ये उपस्थित राहण्याचा आणि सभेचं जे काही सभा बोलवल्यानंतर सभागृहामध्ये जी चर्चा होईल त्या चर्चेत सक्रियपणे सहभाग घेण्याचा अधिकार असतो. त्यानंतर अध्यक्षाच्या पूर्व परवानगीने एखाद्या सभेमध्ये सभेच्या कामकाजाच्या अनुषंगाने सभासदाला आपला मत मांडण्याचा अधिकार असतो. त्यानंतर नंबर 3, व्यवस्थापन समितीबाबतचा अधिकार. जी विद्यार्थी मित्रांनो, संस्थेचा दैनंदिन कारभार पाहण्यासाठी सभासद संस्थेवर आपला एक प्रतिनिधी निवडून देऊ शकतो, त्याला संचालक असे म्हणतात किंवा व्यवस्थापन समितीचे सदस्य असे म्हणतात. म्हणजेच योग्य व्यक्तीची संचालक मंडळावर प्रतिनिधी म्हणून निवडून देण्याचा किंवा संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून स्वतः सभासदाला उभे राहण्याचा कायदेशीर अधिकार असतो. त्यानंतर निबंधकाकडे संस्थेच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी एखाद्या संस्थेचा कारभार जर सहकारी कायदा आणि नियमाप्रमाणे संचालक मंडळ पार पाडत नसेल तर त्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी सहकार खात्याचा प्रशासकीय अधिकारी शासनाचा म्हणजेच निबंधक किंवा नोंदणी अधिकाऱ्याकडे सहकारी संस्थेची चौकशी व्हावी म्हणून निबंधकाकडे अर्ज करण्याचा कायदेशीर अधिकार सभासदाला प्राप्त होतो. त्यानंतर आहे, संस्थेकडून सभासदांना ज्या कायदेशीर विविध वस्तू व सेवा आणि लाभांश दिल्या जातात त्या मिळवण्याचा, ते प्राप्त करण्याचा त्याला कायदेशीर अधिकार असतो. त्यानंतर आताच बघितल्याप्रमाणे की सभासदाला वारस नेमण्याचा अधिकार असतो. वारसाच्या नावात बदल करण्याचा सुद्धा अधिकार असतो. वारस म्हणजेच एखाद्या सभासदाचं जर भविष्यामध्ये दुर्दैवी निधन झालं, त्याचा अपघाती निधन झालं किंवा त्याचा मृत्यू झाल्यास त्या सभासदाची वैयक्तिक जी संपत्ती आहे संस्थेमधील, त्याची जी ठेव आहे, भागभांडवल रक्कम आहे, भागांचे शेअर्स जे काही संस्थेमध्ये असेल त्याच्यासाठी अधिकृत असा वारस त्याच्या कुटुंबामधला तो सभासद स्वतः नेमू शकतो. त्यानंतर इतर अधिकार आपण बघितलेले आहे. त्या इतर अधिकारांमध्ये सहकारी संस्थेचे हिशेब पुस्तके पाहण्याचा सभासदाला अधिकार असतो. संस्थेचा संपूर्ण वार्षिक जमा खर्च पाहू शकतो. संस्थेच्या त्या हिशोबाची साक्षांकित प्रती तू मागू शकतो. संस्थेच्या पोटनियमाची प्रत, संस्थेचा जमा खर्च, मागील वर्षाचं ताळेबंद पत्रक, नफातोटा पत्रक, व्यापारी पत्रक किंवा एकंदर सहकारी संस्थेचा जो काही खर्च झाला वर्षभर त्या सर्व संस्थेचा हिशोब मागण्याचा त्याला अधिकार कायदेशीर असतो. नव्हे, सभासदाला सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाला जबाबदार राहावं लागतं किंवा सभासद हे संस्थेच्या खऱ्या अर्थाने मालक असल्यामुळे सभासदां संचालक मंडळावर संस्थेच्या व्यवस्थापन समितीवर तो या अधिकाराच्या अंतर्गत नियंत्रण ठेवू शकतो. म्हणून थोडक्यात आपण सभासदांचे अधिकार बघितलेले आहेत. हा एक प्रश्न बोर्डाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून आपण सहकारी संस्थेच्या सभासदांचे कोणकोणते अधिकार प्राप्त होतात ही जी पॉइंट्स आहे 1 ते 7 पर्यंत, ही पॉइंट्स पहिले सर्वप्रथम व्यवस्थित नीट तयार करा आणि नंतर पॉइंट आठवला की स्पष्टीकरण आठवतं आणि पॉइंट विसरला की स्पष्टीकरण विसरतं. या तत्वाप्रमाणे म्हणून आपण मुद्देसूद उत्तरे प्रश्नपत्रिकेमध्ये लिहिणं अपेक्षित असतं. म्हणून सभासदाचे अधिकार टिपालियामध्ये हा प्रश्न असतो 5 मार्कांचा, तेव्हा त्याच्यामध्ये किमान 5 पॉइंट
आणि त्या पॉइंटचं सविस्तर असं थोडक्यात विश्लेषण दिलं जावं आणि त्यानंतर आपण सभासदाचे अधिकार झाल्यानंतर बघूया सहकारी संघटनेच्या सभासदांच्या जबाबदाऱ्या कोणकोणत्या असतात किंवा सभासदांची त्याला कर्तव्ये असंही संबोधलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 मधील तरतुदीनुसार प्रत्येक सभासदाला सहकारी संस्थेबाबतचे विविध अधिकार प्राप्त होतात, त्याचप्रमाणे सहकारी संस्थेच्या सभासदाला सहकारी संस्थेसंदर्भातल्या विविध जबाबदाऱ्यांचं पालन करावं लागतं, विविध कर्तव्ये पूर्ण करावे लागतात. ते पाठ्यपुस्तकाच्या डायग्राम्स मध्ये आपल्या समोर जे आहेत त्यानुसार आपण बघूया. सर्वसाधारणतः या डायग्राम मध्ये आपल्याला सहकारी संस्थेच्या सभासदांच्या ज्या जबाबदाऱ्या दिल्या आहे, एकूण 11 पॉइंट्स दिलेल्या आहे, 11 जबाबदाऱ्या आहेत. त्यापैकी 1 बाय 1 आपण टू द पॉइंट आपण सभासदांच्या जबाबदाऱ्या समजून घेऊया. नंबर 1, सहकारी संस्थेच्या कायद्यातील नियमांचे पालन करणे. महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 व सहकारी संस्थेच्या पोटनियमांचे पालन करण्याची जबाबदारी सभासदाची असते. मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की जी व्यक्ती ज्या संघटनेची सभासद झालेली असेल त्या सभासदाला महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 मधील नियमांचं आणि संस्थेच्या पोटनियमांचं पालन करण्याची जबाबदारी असते. कारण जी व्यक्ती ज्या संस्थेच्या कर्तव्यांचं जितकं पालन करेल तितकं यश हे संस्थेचं तो विकास होण्यासाठी सभासदाचा किंवा संस्थेचा विकास होण्यासाठी अत्यंत महत्वाची भूमिका असते. म्हणून आपण अधिकारांपेक्षा आपल्या कर्तव्याला किती बांधील असतो, किती निष्ठावंत आपण आपल्या कर्तव्याचं किती पालन करतो यावरच संस्थेचं यश आणि अपयश अवलंबून असतं. म्हणून प्रथम पहिली जबाबदारी आहे की सहकारी कायद्यातील नियमांचं व पोटनियमांचं पालन करण्याची जबाबदारी सभासदाची असते. किंबहुना प्रत्येक सभासद आपल्या या नियमांचं पालन करतोच. नंबर 2, संस्थेची देणी देणे. म्हणजे जर एखाद्या सभासदाने राजीनामा दिला असेल किंवा अगर संस्थेची सभासदांकडून त्याला हकालपट्टी केली असेल किंवा एखाद्या सभासदाने राजीनामा दिल्यानंतर त्या सभासदाचं सभासदत्व रद्द झाल्यास त्या तारखेपर्यंतची देणी फेडण्यासाठी संस्थेस तो जबाबदार असतो. म्हणजे नेमकं काय, जर एखाद्या सभासदांकडे कर्ज बाकी असेल किंवा संस्थेची काही देणी बाकी असेल तर तो सभासद आपला सभासद संस्था सोडत असताना त्याची देणी दिल्याशिवाय त्या संस्थेच्या सभासदाला संस्थेतून परवानगी दिल्या जात नाही. म्हणजे जर एखाद्या सभासदाने राजीनामा दिला किंवा एखाद्या सभासदाला संस्थेने बडतर्फ केलं असेल तर राजीनामा दिल्यानंतर किंवा सभासदत्व रद्द झाल्याच्या तारखेपर्यंतची त्याच्याकडे असलेली देणी तो देण्यास जबाबदार असतो. त्यानंतर नंबर 3, भाग धारण करण्याबाबतची सभासदाची जबाबदारी. विद्यार्थी मित्रांनो, सभासदाला सहकारी कायद्यातील तरतुदीनुसार सहकारी संस्थेच्या एकूण भाग भांडवलाच्या 1/5 पेक्षा अधिक भाग भांडवल धारण करता येत नाही. परंतु राज्य सरकार, जिल्हा परिषद यांना मात्र हे बंधन नसते. ते या नियमास अपवाद असतात. म्हणजेच नेमकं काय की सभासदांची भागधार करण्याची महत्तम मर्यादा कायद्याने ठरवून दिलेली आहे. सभासदाला सहकारी संस्थेच्या एकूण भाग भांडवलाच्या 1/5 पेक्षा अधिक भाग भांडवल धारण करता येत नाही. म्हणजे नेमकं काय, उदाहरणार्थ विद्यार्थी मित्रांनो, जर एखाद्या संस्थेचं भाग भांडवल 1 लाख रुपये असेल तर त्याच्या 1/5 म्हणजे साधारणतः 20,000 इतक्या मर्यादेपर्यंतच त्याला 20,000 रुपयापर्यंत संस्थेच्या सभासदाला भाग खरेदी करता येईल. त्यापेक्षा जास्त भाग भांडवल सभासदाला खरेदी करता येणार नाही. किंवा उदाहरणार्थ एखाद्या संस्थेचं भाग भांडवल 2 लाख रुपये असेल तर त्या भाग भांडवलाच्या 1/5 म्हणजे 40,000 रुपयापर्यंतच त्याला त्या संबंधित संस्थेचे भाग भांडवल खरेदी करता येईल, म्हणजे धारण करता येईल. त्यापेक्षा जास्त किमतीचे भाग धारण करता येणार नाही. यालाच भाग धारणेची महत्तम मर्यादा असे म्हणतात. त्याचं पालन प्रत्येक सभासदाला करावं लागतं. परंतु या नियमाला राज्य सरकार, जिल्हा परिषद यांना मात्र हे नियम लागू पडत नाही. ते या नियमास अपवाद आहे. स्टेट गव्हर्नमेंट किंवा जिल्हा परिषद हे
या 20,000 रुपयापेक्षाही जास्त किमतीचे शेअर संबंधित संस्थेचे खरेदी करू शकतात. त्यानंतरची जबाबदारी आहे देयतेच्या संदर्भात. विद्यार्थी मित्रांनो, सहकारी संस्थेची नोंदणी करताना त्या संस्थेची स्थापना किंवा त्या संस्थेची जबाबदारी मर्यादित किंवा अमर्यादित या नावाने त्या संस्थेचं रजिस्ट्रेशन केलं जातं. सर्वसामान्यपणे महाराष्ट्र सहकारी कायद्यातील तरतुदीप्रमाणे आपल्या महाराष्ट्रातील सर्व सहकारी संस्थांची जबाबदारी ही मर्यादित आहे. म्हणजेच काय, मर्यादित जबाबदारी म्हणजे त्याला देयता असं म्हणतात. मर्यादित जबाबदारीच्या सहकारी संस्थेत मात्र सभासदांची जबाबदारी त्याने धारण केलेल्या भागांच्या दर्शनी किमती इतकीच मर्यादित असते. म्हणजेच नेमकं काय की ज्या सभासदाने संस्थेचे जितक्या रुपये किमतीचे भाग किंवा शेअर्स खरेदी केले असेल तितकेच तो सभासद संस्थेला तितकी रक्कम देण्यास जबाबदार असतो. उदाहरणार्थ, सहकारी संस्थेच्या सभासदाने संस्थेचे 1,000 रुपये किमतीचे भाग खरेदी केले असेल तर 1,000 रुपये पर्यंतच तो सभासदाला देण्यास जबाबदार असतो. जर उद्या भविष्यात एखाद्या संस्थेवर नुकसान झालं, संस्था आर्थिक अडचणीत आली असेल किंवा संस्थेला बाह्य मार्गाने काही कर्ज परत करायचं असेल तर सभासद तो 1,000 रुपयापेक्षा जास्त देण्यास तो जबाबदार नसतो. त्याची देयता किंवा त्याची देण्याची जबाबदारी देयता म्हणजे ही मर्यादित असते. म्हणजे सभासदांनी जितक्या किमतीचे भाग धारण केले त्या भागांच्या दर्शनी किमती इतकीच त्याची जबाबदारी मर्यादित असते. म्हणजे तो अतिरिक्त रक्कम संस्थेला देण्यास जबाबदार नसतो. यालाच थोडक्यात सभासदांची मर्यादित जबाबदारीची देयता असे म्हणतात. ही जबाबदारी सभासदांची असते. त्यानंतर बघूया सहकारी संस्थेच्या कर्ज परत वारस नोंदणीची जबाबदारी. प्रत्येक सभासदाला जसा तो अधिकार असतो प्राप्त की महाराष्ट्र सहकारी कायद्यातील तरतुदीप्रमाणे सभासदाने आपले वारस नोंदविले पाहिजे. सभासदाच्या मृत्यूनंतर सभासदाचा भाग मालकी हक्क हस्तांतर करण्यासाठी वारस नोंद आवश्यक असते. सभासद कोणत्याही व्यक्तीची आपल्या कुटुंबातील वारस नोंद करू शकतो. तसेच गरज भासेल तेव्हा वारस नावामध्ये बदल सुद्धा करू शकतो. म्हणजे थोडक्यात प्रत्येक सभासदाने सभासद झाल्यानंतर आपली जबाबदारी आहे की आपल्या कुटुंबामधील योग्य तो वारस किंवा नॉमिनेशन फॉर्म संस्थेमध्ये भरून दिला पाहिजे. म्हणजे उद्या भविष्यामध्ये जर काय अघटित घटना घडली तर आपल्या अधिकृत वारसाला आपल्या प्रॉपर्टीचे योग्य ते संपत्ती, आपलं भागभांडवल, आपली ठेव त्या व्यक्तीला, अधिकृत व्यक्तीला मिळाले पाहिजे. म्हणून हे एक जबाबदारी सभासदाची आहे की संस्थेकडे आपला नॉमिनेशन फॉर्म भरून देणे, वारस नोंदण्याची जबाबदारी येते. त्यानंतर बघूया आपण सभासदांची पुढची जबाबदारी आहे कर्ज वापर करणे व परतफेडीची जबाबदारी. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे की ज्या सहकारी संस्था बऱ्याचशा हे सभासदांना त्यांच्या शेतीविषयक कामासाठी, उत्पादक कामासाठी कर्ज वाटप करत असतात. जे सभासद आपल्या सहकारी संस्थेकडून कर्ज घेतात, मग ते कर्ज अल्प मुदतीचं कर्ज असो, मध्यम असो की दीर्घ मुदतीचं कर्ज असो, जे कर्ज शेतीच्या विविध व्यवसायासाठी घेतलं असेल, विविध उत्पादक कामासाठी घेतलं असेल तर ते कर्ज सभासदांनी ज्या कारणासाठी कर्ज घेतलंय ते कर्ज त्याच कारणासाठी वापर केला पाहिजे आणि संस्थेकडून घेतलेल्या कर्जाची नियमितपणे परतफेड केली पाहिजे. ही एक महत्वाची जबाबदारी सभासदांची असते. किंबहुना सभासदांनी या संस्थेकडचं जे कर्ज घेतलं असेल ते कर्ज ज्या कारणासाठी कर्ज घेतलाय ते त्याच कारणासाठी वापर केला पाहिजे अशी सहकारी कायद्यात तरतूद आहे. त्यानंतर घेतलेल्या कर्जाची किंवा त्या कर्जाचे हप्ते नियमितपणे परतफेड करण्याची जबाबदारी सभासदांची असते. त्यानंतर नंबर 7 ची सभासदाची जबाबदारी बघूया. चौकशीच्या वेळी सहकारी संस्थेच्या निबंधकाला आवश्यक ती सत्य माहिती पुरविणे. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा एखाद्या सहकारी संस्थेची शासन तपासणी करतं, त्याची इन्क्वायरी करतं, त्यावेळेस सहकार खात्याचा प्रशासकीय अधिकारी म्हणजे निबंधक किंवा नोंदणी अधिकाऱ्यांनी सहकारी संस्थेची चौकशी केल्यास त्या संबंधित अधिकाऱ्याला आवश्यक ती संस्थेबाबतची माहिती, सत्य माहिती पुरवण्याची जबाबदारी सभासदांची असते. त्यानंतर पुढची जबाबदारी आहे की सहकारी संस्थेने वेळोवेळी बोललेल्या सभांना
उपस्थित राहणे व सभेमध्ये आवश्यक वाटल्यास मतदान करणे आणि सभेच्या कामकाजात सक्रियपणे सहभाग घेणे। विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा जेव्हा सहकारी संस्थेच्या सभा बोलविल्या जातात तेव्हा त्या सभासदाची एक कायदेशीर जबाबदारी आहे आणि नैतिक जबाबदारी आहे की आपल्या सहकारी संस्थेच्या सभासदांच्या सभांना आपण उपस्थित राहिलो पाहिजे, त्या सभेच्या कामकाजामध्ये सक्रियपणे सहभाग घेतला पाहिजे, सभेची जी चर्चा असेल त्या चर्चेत सहभाग घेतला पाहिजे आणि आवश्यक असेल तर संस्थेच्या कामकाजासंदर्भात एखादा प्रश्न आपलं मत सभेत मांडण्याची जबाबदारी सभासदांची असते। किंबहुना सभासदांच्या सभांना उपस्थित राहणं हे सभासदांची एक कायदेशीर जबाबदारी मानली जाते। म्हणून ज्या ज्या सभासदांच्या वर्षभर सभा होतील त्या सभेला प्रत्येक सभासदाला उपस्थित राहावं लागतं आणि म्हणून ही एक अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे। म्हणजेच आपल्या संस्थेचं कामकाज कशा पद्धतीने चालू आहे या संदर्भातली माहिती सभासदाला कल्पना येईल, म्हणून तो सभेला उपस्थित राहणं खूपच गरजेचं असतं। ही बाब कारण प्रकर्षाने प्रत्येक सभासदाला कंपल्सरी केलेली असते। त्यानंतर उत्पादित वस्तूची संस्थेमार्फत विक्री केली जावी। विद्यार्थी मित्रांनो, ज्या उत्पादक सहकारी संस्थेच्या सभासदाने उत्पादित केलेल्या वस्तू उत्पादक सहकारी संस्थेमार्फत विकल्या पाहिजे। म्हणजेच नेमकं काय? उदाहरणार्थ दूध उत्पादक सहकारी संस्था असेल, डेअरी कोऑपरेटिव्ह सोसायटी, तर त्या डेअरी कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सभासदाने म्हणजे दूध विक्रेता सभासदाने आपलं जे काही दूध झालेलं संकलन केलेलं असेल त्या दुधाची विक्री आपल्या डेअरी कोऑपरेटिव्ह सोसायटी मार्फत केली पाहिजे, दुसऱ्या सहकारी संस्थेला त्याची विक्री केली जाऊ नये। किंवा ऊस उत्पादक सहकारी संस्थेच्या सभासदाने म्हणजे सहकारी साखर कारखान्याच्या सभासदाने आपले जे उत्पादन आहे आपल्या त्या संस्थेमार्फतच विकले पाहिजे। म्हणजे सहकारी साखर कारखान्याचं सभासदत्व घेतलं असेल तर आपण त्या संघटनेचा सभासद आहोत, म्हणून आपला ऊस संबंधित आपल्या कारखान्याला दिला गेला पाहिजे। ही एक बाब मात्र ही जबाबदारी प्रत्येक सभासदाला पाळावी लागते। म्हणजे थोडक्यात नंबर 9 ची जी जबाबदारी आहे किंवा उत्पादित वस्तूंची संस्थेमार्फत विक्री केली जावी। म्हणजे नेमकं काय? तर ज्या ज्या सहकारी संस्था ज्या पद्धतीचं संस्थेचं उत्पादन करतात, जो सभासद त्या संघटनेचा असेल त्या संघटनेमार्फत त्याचे आर्थिक व्यवहार झाले पाहिजे। त्याने निर्माण केलेला जो काही माल असेल त्या मालाची विक्री त्या संस्थेमार्फत केली गेली पाहिजे। ही सभासदांची जबाबदारी आहे। म्हणजे तो एक निष्ठावंत सभासद मानला जाईल। जर एखाद्या सभासदाने डेअरी कोऑपरेटिव्ह सोसायटीचं सभासदत्व घेतलं, संघटनेचा सभासद आहे या, परंतु त्याने जर आपलं दूध जर दुसऱ्या सहकारी संस्थेला उत्पादक सहकारी संस्थेला दिलं डेअरी कोऑपरेटिव्ह सोसायटीला, तर ते योग्य होणार नाही, नियमबाह्य होईल। एखाद्या कारखान्याचा सभासद आपण आहोत साखर कारखान्याचा आणि ऊस दुसऱ्या कारखान्याला देणं हे संयुक्तिक किंवा नीतिमत्तेला धरून होणार नाही। म्हणून हे एक जबाबदारी नैतिक जबाबदारी सभासदांची असते। त्यानंतर बघूया आपण विद्यार्थी मित्रांनो, नुकसान भरपाई जी झाली असेल ती पूर्ण करून देण्याची जबाबदारी। जर एखाद्या सभासदाच्या गैरवर्तनाने सहकारी संस्थेचे काही नुकसान झाले असेल तर अशा नुकसानीची भरपाई सुद्धा संबंधित सभासदांनी केली पाहिजे। सभासदांना संस्थेमध्ये जे जे नुकसान झालं असेल ते नुकसान त्यानं स्वतः भरून दिलं पाहिजे। म्हणजे थोडक्यात एखाद्या सहकारी सभासदाच्या गैरवर्तनाने संस्थेचे काही आर्थिक नुकसान झालं असेल, काही संपत्तीचं नुकसान झालं असेल तर ते नुकसान त्यांनी स्वतः आपल्या आर्थिक व्यवहारातून भरून दिलं गेलं पाहिजे। अशा पद्धतीची नुकसान भरपाई करण्याची जबाबदारी सभासदांची असते। त्यानंतर सभासदांच्या जबाबदाऱ्यांमध्ये शेवटची जबाबदारी आहे की संस्थेचे हित जोपासणे। विद्यार्थी मित्रांनो, सहकारी संस्थेचा सभासद हा सहकारी संस्थेचे हित जोपासणे व सहकारी संस्थेच्या विकासासाठी नेहमी कार्यरत असला पाहिजे। सहकारी संस्थेला वेळोवेळी सहकार्य करण्याची जबाबदारी सभासदांची असते। सहकारी संस्थेच्या संस्थेचं हित जपणं, संस्थेला वेळोवेळी सहकार्य करणं, संस्थेला अडीअडचणीमध्ये मदत करणे, मी संस्थेचा आणि संस्था माझी ही बांधिलकी सभासदांनी जपली पाहिजे। म्हणजे संस्थेचा विकास होईल, संस्था पुढे जाईल, संस्थेची प्रगती होईल। सहकारी संस्थेची प्रगती होणं म्हणजेच आपल्या सभासदांचा विकास होणं, सभासदांची इनडायरेक्टली प्रगती होणं। म्हणून सहकारी संस्थेचं वेळोवेळी हित जपलं पाहिजे। कारण स्थापन संस्थेचा आहे, संस्था आपली आहे, आपण संस्था आपणच स्थापन केलेली असल्यामुळे
संस्थेचं आर्थिक हित जपणं, संस्थेशी एकनिष्ठ राहणं, संस्थेची बांधिलकी जोपासणं आणि संस्थेला वेळोवेळी आवश्यक त्यावेळी आर्थिक अडीअडचणीत सहकार्य करणं ही देखील जबाबदारी सभासदांची असते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत सहकारी संस्थेच्या विविध जबाबदाऱ्या अभ्यासलेल्या आहेत. म्हणजे थोडक्यात आपण जर याचं अनालिसिस केलं, आतापर्यंत आपण बघितलंय की सभासदांचे सहकारी संघटनेच्या बाबतचे विविध अधिकार हा एक प्रश्न अत्यंत महत्वाचा अभ्यासलेला आहे, की जे प्रश्नपत्रिकेमध्ये बोर्डाच्या सभासदांचे अधिकार हा प्रश्न टिपालियामध्ये लघुत्तरीमध्ये प्रश्नाचे स्वरूप ज्या दिलेलं असतं त्यामध्ये हे येतो. त्यानंतर सभासदांचे अधिकार झाल्यानंतर सोबत सभासदाच्या जबाबदाऱ्या आपण बघितल्या. सहकारी संघटनेच्या संदर्भातल्या सभासदांच्या विविध जबाबदाऱ्या कोणकोणत्या असतात ते आपण नंबर 1 पासून तर 11 पर्यंत ह्या जबाबदाऱ्या आपण लक्षात घेतलेल्या आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण